तर राम राम शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलतो आदित्य भाऊच्या मोसंबी प्लॉटला विजिट द्यायला. तर चला आदित्य भाऊ बोलत मोसंबी खाली आहे म्हणे. तुम्हाला दाखवतो मोसंबी झाडावर किती आहे, किती मोसंबी आहे. आणि आता आम्ही आता मस्तपैकी आता मोसंबी तोडतो आणि मस्त मोसंबी तोडून खातो. मी आता तुम्हाला दाखवतो मोसंबी. आता हे पाहिजे तुम्हाला झाडाला दिसत आहे पहा. आदित्य भाऊ बसलेले इथं मोसंबी सोलीत. तुम्ही तर काही खाल्लं नसेल मोसंब्या. लय गोड आहे बरं मोसंबी. काय म्हणणं तुमचं बोला आदित्य भाऊ, दोन शब्द बोला, हसू नका. लय लाज तिथे थांबा थोडं आहे ना, मग तुम्हाला डबल हे करतो. हे पण नादात मोसंबी पण पडली खाली, पण आम्ही काय फेकून द्यार नाही. आम्ही डबल पुसून खाणार दिला. लय गोड मोसंबी आहे. हे बा तुम्हाला दिसत नाही मोसंबी दिसली का? लय मोसंबी आहे. ऊन पण लय पडेल. आम्ही थोडी मोसंबी खातो. तुम्हाला जर खायचं असेल तर माझ्या फोनपेला 1000 रुपये पाठवा. तुम्हाला 1 किलो मोसंबी पाठवतो मी. त्यात काही विषय नाही. आम्ही खातो मग व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला अजून काय काय दाखवतो पहा पुढं. आदित्य भाऊ म्हणतो असे घरचे आपले स्वतःची मेहनतीच खाल्ले फळ म्हणजे कधी पण गोड लागतं. आणि अशी मोकळ्या पाठाने असं गबळा गोबळात बसायची मजाच वेगळी म्हणे. और बसून खायची या गबळा इकडे मोकळमध्ये. पण तरी बी आम्ही खाऊ मोसंबी. कोले बस सुटीला आम्ही रात्री काही हिंडत नाही, दिवसा हिंडत आम्ही. हे बा तुम्हाला ना मोसंबी सोलताना दाखवतो मी. तुम्ही तर कधी पाहिलं नसेल सोलताना. तुम्हाला सोलतानाच नाही तर मला सांगा मी सोलून द्या. हे बा ही अशी बोट आहे का, अशी बोटानं सोलायची आणि एकदम सोलायला एकदम सोपी जाते. हे बा आणि मोसंबी एवढं खायला गोड आहे ना, नीट लावून तिकडं पाय असं होतं कधी कधी. स्टोरेज पण माझ्या फोनचं भरत आलेलं आहे, त्याच्यामुळे ना रापरा व्हिडिओ काढतो आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बा 2 मिनटात मोसंबी सोलायची. तुम्हाला जरा तुमच्या घरी मोसंबी जास्त सोलायचं मला बोला, कॉन्टॅक्ट नंबर घ्या मा. मी तुम्हाला सांगा मग काही सोलायची मोसंबी. एक एकरच्या आधी ते भाऊची मोसंबी आहे. बघा किती माल लागले तुम्ही पाहू शकता. मग काय मोसंबी लागायची त्याला. इकडं पण गवत घाललेलं आहे. याच्यामध्ये रोट्या मागा लागणार पाहिजे रोट्या मागा नाही मध्ये. एक नवीन लय मोसंबी लागेल तुम्ही पाहू शकता. गबळ तर मका बी झालेलं गबळ. हे बघा आणि हे आदित्य भाऊची अद्रक आहे पहा. 1 एकरचा प्लॉट आहे. तुम्हाला कसं वाटतो सांगा मला. 1 नंबर आहे. अद्रकीचं प्लॉट आहे बा. ड्रमनं पण माती लावलेली आहे. खतरनाक प्लॉट आहे आदित्य भाऊच पहा. हे बा कसं आहे मग. प्लॉट पाहता आम्ही ना चक्कर मारित अख्खा 10 एकरचा राऊंड मारला आम्ही. आम्ही आता चाललो आता घरी. अद्रकची डॉक्टर येणार आहे त्याच्यामुळं आलो. ते काय आहे ना 1 घंट्यापासून 5 मिनटं म्हणले. 5 मिनटं करून 1 घंटा झाला. आता मला लई कंटाळा आला आहे ना. मोसंबी खाल्ल्या आता बस 5-10 मिनटं पाहतो वाटून जातात घरी. भीमुगाच सांगा पाहिजे तुम्हाला. हाय कर भीमुगाच सांगा. हे पाहतो तुम्हाला दाखवतो. कधी तुम्ही पाहिलं नसेल पण मग असं खाली येतं बरं का, मातीमध्ये येतं. पण मग बघा कसं सांगायचं. पाहिलं का? हे बा पाहिलं ना. आणि आता हे काय करायचं माहिती आहे याचं. तुम्हाला दाखवतो बरं का. आता निब्बर आहे पाहिजे बरं का. ते थोड्या कवळ्या काही पण तरी पण कवळ्या नाही खायची. सर्दी होती बरं का. सर्दी झाली का ताप येते. मग ताप आली का मग डोकं दुखतं, अंग दुखतं, मग काही बी होतं. कावळे पण होतं. नंतर निमोनिया होतो. वाढतं चालतं मग असं राहते. त्याच्यामुळे ना कावळं खायचीच नाही. हे बा आता एकच झाडू पडला मी. तुम्ही तर काही खाल्लं नाही सांगा. आता पहा मी कसं खातो. माती गेली मी तोंडात काही नव्हतं. ऑर्गॅनिक सगळं. मातीतले जीव जंतू आपल्या पोटात जाते चांगलं राहते. भूमिग आमचा नाही बरं का. आम्ही शेजारचं भूमिग आहे पहा.
आम्ही आलो भुईमुग खायला आज. चला व्हिडिओ का झाला आमचं सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आता सबस्क्राईब करा नाही तुम्ही, यायला सबस्क्राईब करीत नाही काही नाही. 112 वर्ष माझे सबस्क्रायबर. मग 150 काऊन टाका आता. सांगितलं नाही मशीन नाही व्हिडिओ टाकला नाही बरं मी आता. संपलो. तर हे बा आज आमच्या प्लॉटला आहे ना, आज वैभव सर आले ते काळे गंगापूरचे. त्यांची BSc ॲग्री झालेली आहे. महिंद्रा कंपनीमध्ये त्यांनी जॉब करतात ते. तर आद्रकीसाठी आले ते.